मित्रांनो, भूगोल विषयाचे 15 प्रश्न आपण फक्त 3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 7 बेटांच्या दरम्यान असलेला समुद्र बुजवून कोणत्या शहराची भूमी तयार केली आहे? अर्थातच पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न दुसरा आहे, इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इस्रो. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो. प्रश्न तिसरा, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे. प्रश्न चौथा, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो? तर हा वेग असतो पर्याय क्रमांक 4 कमी कमी कमी. आणि हा सुद्धा प्रश्न CTT की TET या दोन्हीपैकी एक प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. प्रश्न पाचवा, थंड प्रदेशातील हिम कसे असते किंवा रिकामी जागा असे असते? अपारदर्शक. योग्य पर्याय 4. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 लुनी. प्रश्न 7वा आहे, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली अर्थात GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अक्षवृत्त रेखावृत्त. प्रश्न 8वा, उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायांपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न आणि पर्याय वाचू शकता. मी थेट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे. प्रश्न 9वा, नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णा ब्रह्मपुत्रा. बाकी ह्या ज्या आहेत, बाकी नद्या ज्या आहेत त्याच्या उपनद्या आहेत. फक्त ब्रह्मपुत्रा ही कृष्णा नदीची उपनदी नाही, तो पर्याय चुकीचा आहे. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते? अर्थातच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ध्वनी प्रदूषण. कारण गोंगाट आपल्या मानसिकतेला सहन होत नाही. प्रश्न 11वा, अयोग्य जोडी ओळखा. इथे राज्य आणि सण दिलेले आहेत. तर इथे एकदम स्पष्ट ठळकपणे आपल्याला महाराष्ट्र नाताळ, महाराष्ट्रात आपण गणेशोत्सव सगळ्यात मोठा सण मानला जातो, त्यामुळे फक्त म्हणजे फक्त अर्थात पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12वा, खालीलपैकी खनिज तेलाच्या विहिरीबाबत अयोग्य पर्याय ओळखा. अयोग्य पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. तर अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 कोलार कर्नाटक. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तेल शुद्धीकरण उद्योग नाहीत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर. कारण चंद्रपूरला औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे औष्णिक वीज निर्मिती केंद्र सगळ्यात जास्त असल्यामुळे चंद्रपूर हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 14वा, दुर्गापूर लोहपोलाद उद्योग कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. प्रश्न 15वा, वाहतूक मार्गाच्या विकासावर कशाचा मोठा परिणाम होतो? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 प्राकृतिक रचना. प्रश्न 16वा आणि अंतिम प्रश्न आहे. हा प्रश्न CET 2025 ला सुद्धा आलेला होता. प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं उत्तर नेहमीप्रमाणे तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.